Which process is used to produce heat in nuclear power station? Fusion of uranium, neutrons absorption of by uranium, internal combustion of uranium. तर कोणती अशी प्रोसेस आहे ज्याचा यूज करून हीट प्रोड्यूस होते न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये? तर यामध्ये एक साधं लॉजिक लागतं जे तुम्ही डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये जेव्हा न्यूक्लिअर पॉवर स्टेशन शिकता आणि आयनायझेशन प्रोसेस जे असते त्यामधून सुद्धा हा क्वेश्चन कवर होतो. आयनायझेशन प्रोसेस काय आहे की जेव्हा फ्युजन होते तेव्हा काय होतं की तिथे हीट प्रोड्यूस होते, एनर्जी रिलीज होते. तर सेम आपल्याला लॉजिक इथे लावायचं आहे की फ्युजन ऑफ युरॅनियम इथे होतं, त्यामुळे तिथे हीट प्रोड्यूस होते न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये. तर आता आपण थोडंसं डीपमध्ये बघूयात न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये काय होतं. अ जनरेटिंग स्टेशन इन विच न्यूक्लिअर एनर्जी इज फर्स्ट कन्व्हर्टेड टू हीट एनर्जी by means of nuclear fission. Then this heat energy utilized for making steam at high temperature and pressure. तर जनरेटिंग स्टेशनला काय होते, फर्स्ट हीट एनर्जी जी असते ते न्यूक्लिअर फ्युजन होते आणि हीट तिथे युटिलाइज होते. कशासाठी? तर स्टीम बनण्यासाठी. आणि मग इन सिम्पल लँग्वेज न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी अँड बाय मीन्स ऑफ न्यूक्लिअर फ्युजन. मग ती जी आहे ती हीट एनर्जी जी आहे त्याचा यूज स्टीम बनवण्यासाठी केला जातो हाय टेम्परेचर आणि प्रेशरवरती. दी स्टीम रन्स दी स्टीम टर्बाईन्स विच कन्व्हर्ट स्टीम एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आणि ती जी स्टीम आहे ती टर्बाईनवरती जाते आणि तिथे ती स्टीम एनर्जी जी आहे ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. त्यानंतर काय होतं, दी टर्बाईन ड्राइव्स दी अल्टरनेटर विच कन्व्हर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि त्या टर्बाईनमुळे अल्टरनेटर फिरतं आणि त्याच्यामध्ये काय होते की ती मेकॅनिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. इन शॉर्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये काय होतं, तर न्यूक्लिअर एनर्जी ही हीट एनर्जीमध्ये मीन्स थर्मल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. त्यानंतर ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते आणि मेकॅनिकल एनर्जीची इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन हेवी